हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज आपण निघालो आहे गुजरातला आणि गुजरातमध्ये आपण आज व्हिजिट करतो आहे द्वारका इकडे. तर आता आपण निघतो आणि आपली ट्रेन आहे. तर आपली आता ट्रेन आहे. तर आपण निघालेलो आहोत. तर हे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आपण या पूर्ण व्हिडिओमध्ये कवर करणार आहोत द्वारका. सो लेट्स गेट स्टार्टेड. इकडे हंसिका बसले. पूर्ण प्लॅटफॉर्म रिकाम आहे. सी, फक्त इकडे अभि बसले आणि पूर्ण रिकाम आहे. ट्रेन इकडे आली आहे. हा, व्हिडिओ काढतोय. सामान इकडे, बॅग्स ओपन. ट्रेन इकडे आली आहे. इकडे आहे कोणती? इकडे पण एक, इकडे 2 बॅग बसल्या पाहिजे आपल्या. तर आपण पोहोचलेलो आहोत द्वारकाला आणि सकाळी 6 वाजता आपण द्वारका स्टेशनला उतरलो. त्यानंतर आपण एका हॉटेलमध्ये चेक इन केलेलं आहे आणि आता आपण निघालो आहे दर्शनासाठी. पण 1 वाजता मंदिर बंद होत आहे आणि आता वाजले आहेत 12:30. तर आपण फटाफट लंच करणार आहोत. लंच केल्यानंतर आपण थोडा रेस्ट करणार आहोत आणि त्यानंतर 4 वाजता आपण परत बाहेर निघणार आहोत दर्शनासाठी, कारण मंदिर ओपन होणार आहे 4 वाजता. त्यानंतर आपण थोडेसे जवळचे जे लोकेशन्स आहेत ते कव्हर करणार आहोत आणि उद्या आपली लगेच सकाळी ट्रेन असणार आहे. तर बघूयात आपण द्वारका सिरीजमध्ये कोणत्या प्लेसेस कव्हर करतो आहोत. तर हे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर आता आपण आलोय बासुरी रेस्टॉरंटला आणि आपण ऑर्डर केलेली आहे 200 रुपीजची अनलिमिटेड थाली. 200 ची आपण अनलिमिटेड थाली ऑर्डर केलेली आहे. तर हे रेस्टॉरंट बेस्ट असणार आहे तुमच्यासाठी, कारण की थाली जी आहे ती असणार आहे अनलिमिटेड. तर आता फटाफट आपण ऑर्डर केलेलं आहे. आपली ऑर्डर आली की मी तुम्हाला दाखवणार आहे की त्यामध्ये आपल्याला काय काय ऑप्शन्स मिळतात आहेत. तर आता आपलं जेवण झालेलं आहे. खूप छान जेवण होतं. 200 मध्ये आपण अनलिमिटेड थाली ऑर्डर केली होती आणि व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलंच असेल की थाळी किती जास्त टेम्पटिंग होती. तर आता आपला प्लॅन आहे पूर्ण द्वारका एक्सप्लोर करायचा. आणि आता आम्ही मंदिर वगैरे. तर आम्ही लंच केलं आणि आता मी पुन्हा रूमवर आलो. संध्याकाळी 4:30-5 वाजता आम्ही जाणार आहोत दर्शनाला. त्यानंतर आम्ही थोडासा नॅप, थोडासा पॉवर नॅप घेणार आहोत आणि आम्ही आता झोपणार आहोत. खूप नॅप घेतले आम्ही आयुष्यात. आता आपण आलोय स्वामी नारायण मंदिर. तर आपण आता फटाफट आत जाऊया आणि दर्शन करूया मंदिरातून कसं आहे ते बघूया. तर आता आम्ही दर्शन केलंय
स्वामीनारायण मंदिर, जे की खूप जास्त सुंदर होतं. तुला कसं वाटलं? मस्त. सगळे दर्शन आपल्याला इकडे करायला मिळालेले आहेत. व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलंच असेल. तर आता बघूया की नेक्स्ट आपण कुठे चाललोय. पहिलं स्वामीनारायण मंदिर असं आहे की जिकडे मोबाईल अलाउड आहे. आजपर्यंत हा, जेवढे पण हा. स्वामीनारायण मंदिर बघितले कुठेच मोबाईल अलाउड नव्हता. तर आता आपण आलोय सिद्धनाथ महादेव मंदिरला. तर आता आपण फटाफट आत जाऊया आणि दर्शन करूयात. चला. भूतनाथ महादेव मंदिर आणि सिद्धेश्वर महादेव मंदिर दोन्ही जवळजवळ आहे. आणि इकडे इतकी शांतता आणि इतका पीस आहे. खूप जास्त सुंदर आहे इकडचं वातावरण. तर माझ्या मागचा हा सुंदर व्ह्यू तुम्ही बघू शकता. आता सनसेट व्हायला थोडाच वेळ बाकी आहे आणि आता आपण चाललोय सनसेट पॉईंटला सनसेट बघायला. तर बघूया की आपलं आता नेक्स्ट काय काय लोकेशन्स आपले पेंडिंग आहेत आणि अजून आपण कुठे कुठे विजिट करतोय ते. तर आता आपण आलोय भडकेश्वर महादेव मंदिरला. इकडे खूप जास्त गर्दी आहे, त्यामुळे माझा आवाज मे बी तुमच्यापर्यंत पोहोचणार नाही. तर मंदिर हे खूप जास्त सुंदर आहे, पाण्याच्या मधोमध आहे. तर आता आपण चाललोय दर्शन करायला. जेवण बोलून आता इथे जवळच एक रेस्टॉरंट होतं, तिथे आम्ही जेवायला आलो. आम्ही दाल खिचडी, पावभाजी आणि डोसा घेतला आणि आता मला खूप भूक लागली आहे, सो आता आम्ही क्विक खाणार आहोत. मागवली आहे पावभाजी आणि याच्यामध्ये थोडासा स्वीट टेस्ट आहे, जे आपण सकाळी ट्राय केलं होतं वरण भात, ज्याच्यामध्ये वरण पण थोडंसं गोड होतं. याच्यामध्ये पण थोडासा गोडपणा आहे, पण खूप जास्त छान आहे. टेस्ट खूप जास्त मस्त आहे. तर आता आपण आहोत द्वारका स्टेशनला आणि आता आपण निघालोय. आपली पूर्ण ट्रिप संपलेली आहे आणि आता आपण चाललोय घरी. तर आपली ट्रेन आहे 11:15 वाजताची आणि आता वाजले आहेत 11:30. तर 15 मिनिटात आपली ट्रेन येणार आहे.